माझे नाव आहे अन्वेषा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे अनु नीनू ब्लॉग्स. तर आज आपण बनवणार आहोत बुकलेट, ज्याला मराठीत बोलतात माहिती पुस्तिका. ही बुकलेट आम्हा मुलांना शाळेत प्रोजेक्ट म्हणून यूज होते आणि यापासून आम्हाला नवीन नवीन माहिती मिळते. तर आता आपण बघूया बुकलेटला लागणारं साहित्य. A4 साईजचे कलर पेपर्स, स्केल, फेविकॉल, पेन्सिल, इरेझर, कैची, स्केच पेन्स, ॲनिमल्सच्या बुकलेटसाठी ॲनिमल्सचे चित्र आणि स्टेन्सिल्स डेकोरेशनसाठी. तर आता आपण सगळे पेपर एकत्र फोल्ड करून घेऊया. आणि आता आपण ह्याला फोल्ड करूया. आता आपण ह्याला फोल्ड करून घेतले आहे. तर आता आपण सगळ्या पेपरना मधून चिकटवून घेऊया. तर आता आपण ह्याला चिटकवून घेतले आहेत. आता ह्याला थोडा वेळ सुकून देऊया. आता आपण सगळ्या पेजेसना बॉर्डर करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पानांवर बॉर्डर करून घेतली आहे. आणि आता पहिला पेज सोडून आपण सगळ्या पेजेसवर चित्र चिटकायला घेऊ. आता अशा प्रकारे आपण चित्रे चिटकवून घेतले आणि आता आपण त्यांची माहिती लिहायला सुरुवात करूया. आता आपण अनुक्रमाणिका बनवून घेऊया. आता आपण आतील सर्व पेजेसना नंबर देऊन घेऊया. तर आता आपण सगळ्या चित्रांचे नावे लिहून घेऊया. तर आता आपण सर्व प्राण्यांची नावे लिहून घेतली आहे आणि आता आपण त्यांची माहिती लिहून घेऊया. तर अशा प्रकारे मी माहिती लिहून घेतली आहे. आणि आता टायटल पेजवर आपण काही स्पेस सोडणार आहोत लिहिण्यासाठी. तर उरलेली जी स्पेस असेल त्याला आपण स्टेन्सिल्सने डिझाईन करूया. तर आता आपण बॉर्डर करून घेत आहोत. या बॉर्डरमध्ये आपल्याला प्रोजेक्टचे टायटल लिहायचे आहेत. तर अशा
आपण बॉर्डर काढून घेतली आहे आणि आता ह्याला डिझाईन करूया. तर अशा प्रकारे स्टेन्सिल्सनी डिझाईन करून घेतली आहे आणि आता मी ह्याला डार्क करून घेते, म्हणजेच बॉर्डर करून घेते. मी या डिझाईनला बॉर्डर करून घेतली आणि आता मी ह्याला कलर करून घेते. हे आपण कव्हर पेज तयार करून झालं आहे आणि आता आपण आतील माहिती बघून घेऊ. कसं वाटतंय बुकलेट? मला वाटतं तुम्हाला आवडलंच असेल. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.